साठी मी कथा, माझी अतिशय महत्त्वाची कथा मी तुमच्या पुढे पेश करतोय. कथेचं नाव आहे शिकार. नाव विचारलं की एका दमात सांगायचा. शंकर ज्ञानदेव सकपाळ, मुक्काम पोस्ट उबालवाडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली, राज्य महाराष्ट्र, देश भारत, खंड आशिया. आणि रातूस कुठं म्हटल्यावर म्हणायचा आशिया खंडातल्या भारत देशातल्या महाराष्ट्र राज्यात 35 जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात 10 तालुकं, शिराळा म्हणजे नागाचा फणा. विचारताय काय पाहुणं, हुबालवाडकर म्हणा असं एका दमात बायनं नाव घ्यावं का नाही, असं उखाण्याच घ्यायचं. म्हणजे तू डगरीच्या महादाचंद्रूच्या गुळमाट देणूचा पोरगा होय, तात्या एवढं ओळखत नाही मी. आता बाबा मी कसं काय ओळखणार, तुझा बा माझ्या साईटीतला, आम्ही एका वर्गात एका पोत्यावर बसायचं, त्यो मोरं मी मागं, माझी डावी मांडी डबऱ्यात, उजवी चढाव. शाळाच होत्या तवात असल्या. तुझ्या बाला बी काही याचं नाही, मला बी काही याचं नाही. तवा गुरुजी लय मारायचं, तर त्या भ्यानं सगळी पोरं अभ्यास करायची. पण आम्ही गुरुजीसनी भीतोय बी. अभ्यास आणला नाही की गुरुजी दप्तर डोसक्यावर देणार. आमचं दप्तर कवा तरी बोला नाही तर सारखं डोसक्यावच की. पण आम्ही कवा कट्टाळू नये दप्तर डोसक्यावर घ्याला. तुझ्या बाला गुळमाट द्यानू का म्हणतात माहिती आहे का तात्या का त्याचं असं आहे, लहानपणच्यान तुझी म्हातारी आजी पडदा धुया गुराळावर जायची, तिथं कोण बेलकाट देणार, शिरणी देणार, ती आणून मधघरातल्या उतरंडीला ठेवणार. तुझा बा आणि मी जेवायला घरला जाणार, जीवन हात पुशीत बाहेर येणार. मला उगाच एवढा खडा देणार, आपल्या हातावर एवढा लादा घेणार आणि चाटीत पार शाळं पातूर जाणार. बरं खाय नाका गुळ आणि चाटी नाका गुळ, चाटून गुळाचं बीर रोयाचं आणि असला बी बीर झालेला गुळ खिशात ठेवायचं आणि जाऊन वर्गात बसायचं. मी म्हणतो खाय नाका गुळ आणि चाटी नाका गुळ. एकदा बीर झालेला गुळ खिशात ठेवला आणि नाही तिथं मुगळं लागलं, तेव्हाच त्याला गुळमाट द्यानच म्हणतात. कळलं का शंकर्या? कळलं तात्या, कळलं नव शंकर्या. तू तरी शाळेत जातोस का नाही? तात्या मी नित नियमानं शाळेत जातो. नव तुला तरी काय येतं का नाही? तात्या तुम्हीच म्हटला असा, हुलगा पेरल्यावर हुलगा येतो, शाळू पेरल्यावर शाळू येतो, ऊस लावल्यावर ऊस येतो. माझ्या बापूलाच काय येत नव्हतं तर मला कसं काय येईल? तात्या विचारायचंच बंद. असं हे शंकर्या नित नियमानं शाळेत जायचं. बसताना कोपऱ्यात बसायचं. इंग्रजीचं शिक्षक म्हणणार एल्बो शंकर्या. एल्बो म्हणजे कोपरा, कोपऱ्यात बसून एल्ब्या शंकर्या. विज्ञानाचं शिक्षक म्हणणार नाळ्या शंकर्या. नाक जरीचा झरा आटल पण ह्याच्या नाकातली नाळ कवा आटायची नाही. हवा पण डब्या पॅक, तोंडानंच श्वास घ्यायचं. असं हे शंकर्या शाळेतलं काय यायचं नाही. पण सगळ्यात मोरं कुणाला कशाचा नाद. शंकर्याला इनशर्टाचा दांडगा नाद. चड्डी कसली बी असू दे, इनशर्ट आहेच. चड्डीला बटान नसलं मुरगुटा करणार, आत खावणार, वरनं करदुडा बेल्ट सारखा घेणार आणि दाबात जाणार. मी म्हणतो करी ना काय इनशर्ट, नाडीच्या चड्डी इनशर्ट. अहो तरी काय नाही, पट्याच्या चड्डी इनशर्ट. अहो तरी काय नाही, अंडरपॅन्ट इनशर्ट. अहो तरी काय नाही, कवा चड्डी डोळा मारायची तरी इनशर्ट आहेच. बरं मारी नाका डोळा चड्डी साहिती, मारी नाका डोळा चड्डी साहिती. पर भोपळं सांडायची वेळ आली तरी ठिगाळ लावायचा नाही. आणि मागणं जायचा आणि आबा टेलरला म्हणायचा, आबा लाव की ठिगाळ, आबा लाव की ठिगाळ. आबा चड्डीला ठिगाळ लावायचा आणि ठिगाळ लावलेल्या चड्डी परत शंकर्या इन्शर्ट करायचा. मग मागलं लेलंट्राकाच्या काचगत शंकर्याची चड्डी दिसायची. असं हे शंकर्या शाळेतलं काय याचं नाही. पण सगळ्यात मोरं शंकर्या गावात कुणाचं काम ऐकायचं नाही. पण नवाळी काकूचं तेवढं ऐकायचा. नवाळी काकू कोण म्हणशीला तर बापूला भरायची पहिली बायको हीच पडून मिली. मागणं नवी केली, नवीची झाली नवाळी काकू म्हणजे नऊवारी लुगडं, कमरव मासपट्टा, गळ्यात 16 पुतळ्या, खऱ्यातल्या खानाची चुडी, कोपरात तोळबंद्या, फणक्या कपाळाचं, नकट्या नाकाचं, पण साऱ्या गलीचं नाक होतं. तिचं तेवढं काम ऐकायचं. कारण नवाळी काकूच्या परड्यात पिरवीची बाग, उन्हाचं निवान, नवाळी काकू झोपलेली. खुसखुस ते काय वांडर आलेत काय म्हणून बेताना मागलं दार उघडलं, जाऊन बघते पिरवीच्या बागत. तर ह्यो उपल्यावर शंकर्या नवाळी काकूकडं, नवाळी काकू शंकर्याकडं, दोघं मिळून एकमेकांकडं. शंकर्या म्हटला काय बघायचं ते बघ, वर तरी चढून येत नाहीस. काकू म्हणली ये रे माझ्या वासरा म्हटल्यावर खाली आला, हात जोडलं. म्हटला काकू एका पेरवाला हात लावलेला नाही. मनातल्या मनात म्हणते 550चं कांबाट काढले तेवढंच, ह्याला कोणी बोलवून चहा दिलाय बी. एकदा गंमत अशी झाली, शंकर्या म्हटला काकू तू सांगशील ते काम ऐक तू, पण माझ्या घरात एवढं सांगू नको. मी सांगशील ते काम ऐकशील? ऐकतो की म्हणला. नव आमच्या ढोरांचं शान मागवड. हा म्हणला काय वाटेल ते सांगशील. उद्या म्हणशील माझ्या नातवांची बाळूती खळबळ आहेत कमी.
काकू म्हणली का तसलं कशाला दुकानात नाही शिरा का नाही. शंकर्या तिथनं निसाडलं. पुन्हा काय काकूचं तोंड बघितलं नाही. जावळं पडाय टायमाला कुठं लगोर घे हल्लं मार कवडं मार या नादात असायचं. शाळेत काय यायचं नाही, पण इन्स्पेक्शनच्या टायमाला गुरुजींनी सांगितलेलं शंकर्या भासनीशी बोलशील आणि खंडीच्या वर्णात मुठभर मीठ टाकशील. गुरुजी म्हणला काय बोलत नाही, नुसतं बॉटवर करू का बॉट. गुरुजी म्हटलं कर कर, माझ्या बाचं काय जाते. तसं नव म्हणला, तुम्हाला ठाव आहे वर्गात कुणाला काय येते कुणाला काय. साहेबाशनी काय ढेकळं माहिती आहे. गुरुजीशनी बी जरा टच लागला. कर कर म्हणले, माझ्या बाचं काय जाते. पहिल्या प्रश्नापासून साहेब वर्गात आले, गुरुजी वर्गात आले. पहिल्या प्रश्नापासून शंकर्याचं बॉटवर. साहेबाशनी संभ्रम पडला. बहुतेक पोरगं ब्रिलियंट दिसतंय, त्याला विचारायचंच बंद. ह्याला सोचतंय उठून उभा राहायला लागलं. साहेब म्हणले बाळा उभा राहा, नाव काय तुझं. त्यानं हाताची गडी गाठली सुरू केलं. शंकर ज्ञानदेव सकपाळ मुक्कामपोस्ट उबालवाडी तालुका शिराळा जिल्हा. थांब 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 म्हणले, काय हेळव्याचा होतास का काय. तसं नाही साहेब म्हणला, सविस्तर सांगितलेलं बरं असतंय. साहेब म्हणले बाळा तुला एकच प्रश्न विचारतो. साहेब म्हणला एक कधा विचारा की मी काय डरतोय. जातीवंत हुशार, हे डरत नव्हतं, पण गुरुजींच्या पोटात गोळा. साहेब म्हणले बाळा तुझ्या गावचं सरपंच कोण आहेत रे. साहेब म्हणला आमच्या गावच्या सरपंच बाई आहेत. बाई. बाळा बाई नाही म्हणायचं, लेडीज म्हणायचं. साहेब लेडीज आणि बाई एकच की. अरे पण नाव आहे का नाही त्यांना. नाव आहे सुताराची वहिनी नाव का. गुरुजीने असलं डोळं करून शंकर्याकडं, शंकर्या बारीक डोळं करून गुरुजींच्याकडं, गुरुजी शंकर्याकडं, शंकर्या गुरुजींच्याकडं, दोघं मिळून साहेबांच्याकडं. शंकर्या भीतुई. अहो साहेब वर्गात आहे तर आपल्या अंगाला हात लावायचा गुरुजींचा घास आहे का. साहेब म्हणले बाळा पाऊस पडून गेल्यावर विजा का चमकतात. साहेब म्हणला प्रश्न कुठल्या विषयातला. साहेब म्हणले बाळा प्रश्न विज्ञानातला. मग म्हटलं त्याचं गणित सोपं आहे. साहेब म्हणले बाळा पाऊस पडून गेल्यावर विजा का चमकतात. साहेब म्हणला त्याचं असं आहे, पाऊस कुठं पडलाय कुठं राहिलाय देव बॅटरीनं बघतो. गुरुजींच्या चक्कीत बॉम्बस्फोट. तिथनं जे शंकर्या बाहेर निसाडलं पुन्हा काय शाळेचं तोंड बघितलं नाही. जावळं पडाय टायमाला लगोरी घेणार, कुठं वल्ल मार कुठं कवडं मार नादात असायचं. एकदा गंमत अशी झाली, भोसल्याच्या माळाला रानडुक्कर उठलेल्याची बातमी आली. 5-50 गडी भोसल्याच्या माळाला कुत्री घेऊन माग काढाया नादात. शंकर्याला खांद्याला बंदूक अडगली. तळेपाळीनं गेला कॅनालच्या पलीकडे नबीबाईचा माळ, नबीबाईच्या माळातनं पलीकडे भोसल्याचा माळ. तिथं जाऊन कुत्री माग काढायच्या नादात, माणसं कुत्री घेऊन माग काढायच्या नादात. शंकर्या तिथं गेला आणि कुत्र्याची आणि शंकर्याची नजारनजर झाली. तिथनं जे कुत्रं ठ्या पळालं पुन्हा काय गावलं नाही. शंकरानं इकडं तिकडं बघितलं तर तिकडं दिडका तात्या आला. टिचाव 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 करीत. शंकरा म्हणला तात्या. तात्या म्हणला जमलं काय. शंकरा म्हणला जमू दे नाही तर नाही जमू दे, इथं डुक्कर चुकलं तर तुझं टांगडं चुकायचं नाही. दिडकं तात्या थांबलंय. टिचाव 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 करीत नाकट्या मोकाला गेलं. इकडं तिकडं शंकरानं बघितलं, बंदूक घेतली, बंदुकीत काढतूच घातलं. मोठीच्या मोठी घळण, त्या घळणीत मूस 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 करत्याला डुक्कार. किलकिलं डोळं, त्या किलकिलं डोळं केलेला त्या डुकराकडं रान डुकराकडे शंकरानं बघितलं, नेम धरला, निशाणा साधला, धाड दिशी बार टाकला. शो बार झाल्याबरोबर डुकराच्या डोक्याच्या चिंबुळ्या झाल्या. 5-50 गडी पळत आलं. डुक्कर बाहेर काढलं, पाय बांधलं, सांग्या गाठल्या, पळवीत पार्टाच्या खळ्यावर डुक्कर नेलं. मोठाच्या मोठा जाळ केला. जाळात डुक्कर गाठलं, करपटलं, काटाकुटी सुरू झाली. तेवढ्यात कदमाच्या गणतात्याने काय करावं, बेतान काळजाचा लादा काढला आणि बंडीच्या खिशात. शंकरा म्हटला ए गणातात्या काय करतोस. काय नाही म्हटला. वारवा म्हणला. बघितलं म्हणून बरं, नाही तर डुकराला काळीजच नव्हतं. त्यानं गप गुमान काळजाचा लादा बंडीच्या खिशातला काढला. 5-50 वाटं मटणाचं घातलेलं, त्याच्यावर काळीज ठेवलं. आता मटण न्याला कोणाकडे काय. कॉलेजच्या पोऱ्याने आपलं आत शर्ट काढलं, अंगातल्या शांडोबोड्या काढल्या, त्याला खाली गाठ मारली, त्यात मटण घेतलं आणि कॅरी बॅग घेतल्या का तशी दाबात निघाले. कदमाच्या गणतात्याकडे काय नव्हतं, पण बंडी होती. इकडं 2-3 किलो इकडं 2-3 किलो घेऊन असा पोट हलवीत निघाला. पाकच कुणाकडे काय नव्हतं. त्यांनी म्हाताऱ्याने डोक्याचं फेटं काढलं, इरगाळून बीर झालेलं, अलीकडं बैलगिडलं गेलं, पलीकडचं सपशेल दिसायचं. ते फेटं घेतलं, 4 पदरी केलं, त्या फेट्यात त्यांनी मटण घेतलं. पाकच कुणाकडे काय नव्हतं. त्यांनी काय पटायत आजी पलीकडे जनावरं बांधलेली, जनावरांना पाणी दावाय बादली होती. त्या बादलीला बोळा द्यायला जागा नव्हती म्हणून सिमेंट थापलेलं. 1/2 किलो वजनाची बादली, 3.5 किलो वजन. बायका पाणी धावताना कनायच्यान कमरो हात ठेवून म्हणायच्या जाप नाही बारडी ठेवल्या, सालार्जिंगच्या म्युझियमात ठेवल्यागत. ती तांबारलेली बादली घेऊन परटाचा दाजी आला आणि म्हणला घाला यात मटण. त्यानं त्यातनं मटण नेलं. कुणी कशातनं मटण नेलं. राट 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 मटण शिजायला लागलं. सगळीकडं गावास घमघमायला लागला. निमार्द गडी वासाव गेलं. दुसऱ्या दिवशी पाटलांनी शंकर्याला बोलवून घेतलं. पाटलांनी जसं शंकर्याला बोलवून घेतलं तसं शंकराच्या अंगावर बाबडीच्या काट्यागत काटा आलं. शंकर्या पाटलाच्या वाड्यात गेला. 14 जाळा वाडा, दोन्ही बाजूला 2 जोत्याच्याकडे तरट्यात थंडीच्या दिवसात कुत्रं गुरमा आटून बसलेलं. गुरगुर गुरगुर. शंकर्या म्हटला गुरगुर.
आता काय बोलत नाहीस, गुरगुर. आता मालकाच्या दारात आहेस, आता नाही गावलंस भादव्या सारवणाच्या महिन्यात गावशील, तवा धावतो. कुत्रं गुरगुरायचं बंद. शंकर्या बेतान आत गेला, आत मात टाकलेला, माचाव जेन टाकलेलं. जेनाव जाऊन शंकर्या आदबीन बसला. तेवढ्यात पाटील धोत्राचा सोगा धरला, राप 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 राप, मोदळच्या मोदळ पाय, धोत्राचा सोगा धरला, मिशीच्या कलंगावून हात फिरवला. तसं शंकर्या उठलं. म्हटला, पाटील वाटा मिळाला का नाही, वाटा मिळाला का नाही. पाटील म्हणलं, तर बाळा वाटा मिळाला की. मग म्हणला, मला का बोलवले, तेच तर सांगायला तुला बोलवले. अरे मी तुझ्या वयाचा होतो तेव्हा मी बिलय शिकारीचा नाद्या होतो, मी बिलय चिमण्या पाखरं मारल्या ती, त्यातलंच एक पाखरू आज च्या करते. शंकर्याला काय ढेकळं कळतंय, इथं टुबा लागन आता. तेवढ्यात पाटलीन बाई बिगी बिगी चहा घेऊन आल्या. तसे शंकर्या म्हणते, बायला शेलकं पाखरू मारले या. ह्याला नाळ्याशिवाय शेंबड्याशिवाय कोणी बोलवलं नाही, ह्याला बोलवून चहा दिलावी. पाटलीने चहा दिल्याबरोबर पडदिशी बशी कपातला चहा बशीत वाचला, गटागटा चहा प्यालं, पटावनं हात फिरवला. पाटलांना म्हणला, पाटील खुंटीला उलटी का बंदूक अडकल्या. पाटील म्हणलं, बाळा तेच तर सांगायला तुला बोलवले. मी तुझ्या वयाचा होतो तेव्हा मी बिले शिकारीचा नाद्या होतो, म्या बिले चिमण्या पाखरं मारल्या ती. पण मुक्या जनावरावर बार टाकताना बेसावत जनावरावर कावा बार नाही टाकायचा, सावध करून टाकायचा. मी शिकार बंद केल्या, तू पण शिकार बंद कर. छे म्हणला पाटील, ते काय जमायचं नाही, मी शिकार काय बंद करणार नाही, पण मुक्या जनावरावर बार टाकताना बेसावत जनावरावर कवा बार नाही टाकणार, सावध करून टाकीन. शंकर्या पाटलाच्या वाड्यातनं बाहेर पडला, बिगी बिगी पायऱ्या उतरायला लागला. घरात कोण, तान्या, पुष्पी, किसन्या, युजी, ही 4 पोरं, थोरला दादा आणि वहिनी. तो जलामला तवा आहे वारलेली, 15 दिवसानं बाप वारलेला, थोरल्या भावानंच याला सांभाळलेलं. झावळं पडाय टायमाला शंकर्या खांद्याला बंदूक अडकणार. तळ्याच्या पाळीसनं कॅनालच्या पलीकडे नबीबाईचा माळ, नबीबाईच्या माळातनं पलीकडे भोसल्याचा माळ, भोसल्याच्या माळाचं तिथं मोठं खळं. त्या खळ्यावर वल्लं दानं टिपीत बसलेलं. दानं टिपीत बसलेल्या वल्ल्याकडे शंकर्यानं बघितलं आणि शंकर्या चेकाळलं. खाली वाकला, खडा घेतला, बंदुकीत काडतूस घातलं, खडा खचून थव्यावर फेकून मारला. थवा पक पसरून आभाळात निघाला. आभाळात निघालेल्या थव्यावर शंकर्यानं नेम धरला, निशाणा साधला, धाड दिशी बार टाकला. एका दमात 3-4 वलं खाली कोसळलं. 4 वलं घेऊन घरला आलं. वहिनीला म्हणते, वहिने महिन्याभरात तुमचं गालच उचलतो, वहिने महिन्याभरात तुमचं गालच उचलतो. ते कसं काय भाऊसाहेब. रोज म्हटला वल्याचा आणि कवड्याचा रतीब लावला, तुमचं गाल टामाटुगत नाही का वयाचं. नावानाव शंकर्याचा नेम वाढायला लागला. सगळ्या भागात नाव झालं, नेमबाज शंकर्या, नेमबाज शंकर्या, नेमबाज शंकर्या. एकदा रन 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 करणारा वैशाख वनवा, वरनं तापून तवा पालता घातल्यासारखा आणि खालनं भुईला जाळ लावल्यासारखा, अंगाची लाही झालेली. शंकर्याची रानात मोठीच्या मोठा मांडव, मांडवाच्या पलीकडे खुपीच्या पुढच्या बाजूला मोठा लिंब, त्या लिंबाभोवती पाराच्या पलीकडच्या बाजूला उच्च काटशेवर. शंकर्यानं जनावरांची वैरणकाडी बघितली, पाणी दाखविलं, अंगाची लाही व्हायला लागली. अर्धी बादली सपा तोंडावर मारली आणि तलकली व्हायला लागली. म्हणून तो बरोबर लिंबाच्या पारावर जाऊन त्यानं बूट टेकला. लिंबाच्या पारावर बूट टेकला, त्याला वाटलं कळंडावं म्हणून मागं कलांडला. डोक्याला लिंबाची मुळी लागली, वर बघायला लागला, कुठंच काय दिसत नव्हतं. तेवढ्या ते घाट तळपत आली आणि बरोबर पलीकडच्या उच्च काटशिवरीवर बसली. शंकर्यानं घारीकडे बघितलं आणि शंकर्याचा डोळा लागतोय एवढ्यात ती घाट दिसली. शंकर्या चाट दिशी उठला, घारीकडे बघितलं, पलीकडे गेला, कुपीतली बंदूक घेतली, बाहेर आला, बंदुकीत काडतूस घातलं, खाली वाकला, खडा घेतला, खचून घारीला फेकून मारला. घार आभाळात तळपाय लागली. तळापणाऱ्या घारीवर शंकर्यानं नेम धरला, निशाणा साधला आणि धाड दिशी बार टाकला. ही घार धाड दिशी घार खाली कोसळली. ही घार त्याला खायची नव्हती. कधी गमतीसाठी शिकार करायचा, कधी गरजेसाठी करायचा, कधी मनाला वाटले म्हणून करायचा. नावांनाव शंकर्याचा नेम वाढायला लागला. एक दिवशी धावळं पडताना वहिनी म्हणली, भाऊसाहेब आजपर्यंत सगळं मटण खाल्लं, लांडुरीचं खाल्लं, लाहुरीचं खाल्लं, पानकुंबडीचं खाल्लं, रानडुकराचं खाल्लं, सगळं मटण खाल्लं, पण सश्याचं मटण कवा नाही किंवा खाल्लं. वहिने म्हणला, त्याला काय लायसन काढायला लागते, आज संध्याकाळीच बार उसळून देतो. झावळं पडायच्या मला शंकर्यानं खांद्याला बंदूक अडकली. तळ्याच्या पाळीसनं कॅनालच्या पलीकडे नबीबाईचा माळ, नबीबाईच्या माळातनं पलीकडे भोसल्याचा माळ, भोसल्याच्या माळाच्या पलीकडे मोठा परटाचा दारा. त्या परटाच्या दारात मानकांड्याचा मोठा बांध. त्या मानकांड्याच्या बांधावर कवळी लुसलुशीत हराट उगवलेली. शंकर्याला ठाऊ होतं, ह्या हराटीव ससा येतो. नवचंडीचा दिवस, 9 रात्री 9 कांड्या 9 दिवस गावात वाढलेलं, सगळीकडे वसपल झालेली, टिपूर चांदणं पडलेलं. त्या चांदण्यात शंकर्या मानकांड्याच्या बांधावर जाऊन बसला. कुठंच काय साचून लागना. तेवढ्या टून उड्या मारीत आले काय तयारी. बरोबर मानकांड्याच्या बांधावर आलं. शंकर्यानं वळिकलं, ससाच त्यो. शंकरा बरोबर मानकांड्याच्या बांधावर आल्याला ससा बघितला. शंकर्या बेतानं थांबला. तसाच
ससा लूच 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 हराट खायला लागला. शंकरानं सशाकडे बघितलं आणि म्हणला, काय ते एकदाच खाऊन घे, पुन्हा चानच नाही. शंकरानं बंदूक जवळ घेतली, बंदुकीत काडतूस घातलं, बांधावरचा ढिकूळ घेतला, खच्चून सशाला फेकून मारला. ससा बेभान होऊन पळायला लागला. पळणाऱ्या सशावर शंकरानं नेम धरला, निशाणा साधला, धाड दिशी बार टाकला. शो बार मात्र चुकला, डोक्यावर बसला नाही, मागल्या फरकुटावर बसला. त्यातनं ससा उठला, पुढं पळायला लागला. ससा पुढं, शंकर्या मागं, ससा पुढं, शंकर्या मागं. ससाच कुठं गावना. रात्री 12 झाले, 1 झाले, 2 झाले, पाटे 5 वाजले. तांबडं फुटलं, फटफटीत झालं, दिसायला लागलं. ससाच कुठं घावना. शंकर्या चितागती झाला. त्यानं ठरवलं, आपण जिथं बार टाकला होता तिथं रगात पडला असेल, त्या रक्ताच्या मागावर बघित बघित जाऊया, आपणाला ससा नेमका घावल. शंकर्या मानकाड्याच्या बांधावर आला. मानकाड्याच्या बांधावर रक्ताचं थरुळं पडलेलं, त्या रक्ताच्या मागावर बघित बघित गेला. नबीबाईचा माळ, नबीबाईच्या माळात भोसल्याचा माळ, भोसल्याच्या माळाच्या पलीकडे मोठंच्या मोठं नकटं मोक, नकट्या मोकाच्या तिथं मोठीच्या मोठी करवंदीची जाळी, त्या जाळवांडापर्यंत रगात पडलेलं बघितलं आणि शंकर्यानं ओळखलं, ह्या जाळीतच ससा मरून पडला असेल. शंकर्या बेतानं वरच्या बाजूने गेला. जाळवांडात आत जाऊन वाकून बघतोय तर बिळाच्या तोंडाला ससा मरून पडला नव्हता, बिळाच्या तोंडाला सशीन मरून पडलेली आणि बिळातनं 2-4 पिल्ली येऊन थानाला लुच 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 लुचत होती. फरकुटावरनं गळणारं रगात थानावर गळत होतं आणि तेच फरकुटावरनं गळणारं रगात बारकी बारकी 2-4 पिल्ली पित होती. त्या बारक्या बारक्या पिल्ल्यासनी काय ठावं, हे आपल्या याचं दूध नाही, हे आपल्या याचं रगात आहे, रगात ते कळायला त्यांचं डोळं कुठं उघडलं होतं. शंकर्या माट्ट दिशी खाली बसला. शंकर्यानं ससनीच्या अंगावरनं हात फिरवला. ससनीच्या अंगावरचं दैवार शंकर्याच्या हाताला लागलं. तोंडात हराळीचा घास तसाच होता. शंकर्यानं ससनीचा डोळा उघडला. डोळ्यातलं पाणी टप दिशी हातावर पडलं. शंकर्याच्या अंगाचं पाणी पाणी झालं. शंकर्या बेतानं जाळवंडातनं बाहेर आला. खांद्याला उलटी बंदूक अडकली. पळत घराकडे सुटला. घरात गेला. मध घरातल्या खुंटीला उलटी बंदूक अडकली आणि खाटीवल्या चटईवर माट्ट दिशी बसला. आतनं वहिनी आली. भाऊसाहेब, भाऊसाहेब, सशाचं मटण आणलं सा? अगं वहिनी, सशाचं नवं कशाचंच मटण नाही खायचं. आज एका ससनीचं नाही, एका आईचा मुडदा पाडून आलोय. अगं वहिनी, मरणाच्या दारात मायेच्या पोटी आईला पाना फुटावा आणि रक्ताळलेला पाना तिच्याच पोटच्या चिल्या पिल्यांनी चाटावा, हे काय आक्रीत? मरणाच्या दारात पोटच्या पोरांच्या नजरेला नजार मिळस्तवर त्या आईनं आपला परान नाही सोडला आणि तोंडातला हराळीचा घास बी नाही गिळला. कुणाच्या तरी तोंडचा घास हिसकावून घ्यायचा काय कुणाला अधिकार आहे? अगं वहिनी, माणसाला जशी नाती असतात तशी मुक्या जनावराला, चिमण्या पाखराला नाती असतात. हे मला कुठं ठाऊत? नात्या नात्याचा घात करणारी आणि पोटच्या लेकरासनी आपल्या आईचं रगात प्याला लावणारी ही शिकार आजपासून कधी कधी करणार नाही. आजपासून कधी कधी करणार नाही. आजपासून कधी कधी करणार नाही.